नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। माझ्याकडे घरात केळी आणली म्हटलं की ही रेसिपी बनवावीच लागते, इतकी सर्वांना ही आवडते आणि सर्वजण ही आवडीने खातात। चला तर इझी आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 केळी घेणार आहे। तर इथं आपण साल काढून ही केळी तुकडे काढून घेऊया याचे भांड्यामध्ये। ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला टेस्टी आहे आणि लहान मुलांची तर ऑल टाइम फेवरेट अशी ही रेसिपी आहे। तर इथं मी 2 केळी कट करून घेतलेले आहे, त्यासोबतच अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। या रेसिपीमध्ये अजिबात मैदा वापरलेला नाही। त्यासोबतच चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। आता हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, केळी जेणेकरून व्यवस्थित पेस्ट बनेल। आता यामध्ये आपण अंड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, तर इथं मैदाही वापरलेला नाही आणि अंडाही वापरलेला नाही। आता यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेतलेले आहे। आता हे बॅटर व्यवस्थित असं विस्करने मिक्स करून घेऊया, जेणेकरून सोडा आणि बेकिंग पावडर त्या बॅटरमध्ये मिक्स होईल। आता इथे बघू शकता मस्त असं हे फ्लफी असं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण याचे पॅनकेक बनवायला घेणार आहोत। तर इकडं मी गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे, त्याला अशा पद्धतीनं बटर लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। आणि आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते आता पळीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला एका ठिकाणी अशा पद्धतीनं सोडायचं आहे। त्याला जास्त प्रेस करायची गरज नाही, अगदी हलक्या हातानं थोडंसं प्रेस केलं तरी चालेल, पण जास्त आपण जे डोसा वगैरे बनवतो त्यासारखं स्प्रेड करायची गरज नाही। त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा पॅनकेक छान असा खालून तयार होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित असं हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा पॅनकेक दिसतोय आणि फ्लफीसुद्धा झालेला आहे, छान असा फुगलेला आहे। आता आपण साईडने परत एकदा बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून दुसऱ्याही बाजूने छान असा पॅनकेक भाजून निघेल। तर पलटताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून ते चिकटणार नाही किंवा ते मोडणार नाही। हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे, दोन्हीही बाजूनी छान असा हा पॅनकेक भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त फ्लफी असा पॅनकेक दिसतोय आणि पॅनकेक करताना नेहमी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे, त्यामुळे ते आतपर्यंत छान असे पॅनकेक तयार होतात। जर आपण हाय फ्लेमवरती केले तर ते आतून कच्चे राहतात आणि पलटताना ते मोडू शकतात। तर इथे बघू शकता अशाच पद्धतीनं मी दुसराही पॅनकेक सोडून घेतलेला आहे आणि याला बबल्स किती छान आलेले आहेत, बघू शकता मस्त असे याला होल्स पण पडतात। तर अशा पद्धतीनं पलटताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि हलक्या हाताने हे पलटून घ्यायचं आहे। तर इथे बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण बटरमध्ये अजून टेस्टी बनतं। तर तुम्ही ही पॅनकेकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, एकदम टेम्पटिंग अशी आहे, बनवायला जेवढी सोपी आहे चवीला तेवढीच अप्रतिम आहे आणि लहान मुलांची तर ऑल टाइम फेवरेट अशी ही रेसिपी आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी सर्व पॅनकेक बनवून घेतलेले आहेत, चवदार आणि टेस्टी असे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की मुलांना काही ना काही चमचमीत किंवा नवीन नवीन पदार्थ खावेसे वाटतात, अशा वेळेस झटपट असा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवू शकता। तर इथे मी सर्व पॅनकेक बनवून घेतलेले आहेत। आता यावरती मी मध अशा पद्धतीनं सोडून घेतलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉकलेट सिरपही यावरती सोडू शकता। मी इथं मध सोडलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे, जो घरात आहे त्या साहित्यामध्ये एकदम परफेक्ट नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही ही पॅनकेकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।